इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आपण तर काही शिकलो नाही कुठं कसं करायचं, मग बघून बघून शिकायचं. मग मला कुणीतरी गोष्ट सांगितली, अर्जुन आणि तो एकलव्य, म्हटलं मग आपण तसं करायचं, त्यांच्याकडे बघत बघत शिकायचं आपण. आणि मग नंतर जी भेटली ते तुम्हाला कल्पनाच करू शकत नाही, ती मला कुठं भेटली असेल कुठे सांगा बरं. नाहीच करू शकत तुम्ही कल्पना. लंडनमध्ये रिव्हरसाईड स्टुडिओमध्ये रिचर्ड ॲटनबरो यांच्याबरोबर रोहिणी आमच्या घाशीराम कोतवाल नाटकाला आल्या होत्या. इनफॅक्ट असं झालं होतं की त्यावेळेस गांधीचं कास्टिंग पण अजून होत होतं, म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं. मी पहिल्यांदी का दुसऱ्यांदी गेले होते रिचर्डला भेटायला, आणि तेव्हा आणखीन कास्टिंग चालू होतं. तर त्यावेळेस घाशीराम कोतवाल इंग्लंडला आलं होतं, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मराठी नाटक, आणि नाटक म्हणजे आम्हाला जीव प्राण. हे मराठी नाटक येत आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारी लोक इतकी छान आहेत की सरांनी म्हणजे रिचर्डने ते पाहावं आणि त्याच्यापैकी म्हणजे रोल्ससाठी म्हणून पाहावं, म्हणून मी ॲक्च्युली घेऊन आले होते सर रिचर्डना. आणि नेमके त्यावेळेस मी होते तिथेच लागलेलं होतं, म्हणून मग मी कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही येतोय असं सांगितलं. आणि ॲक्च्युली गांधीच्या कास्टिंगसाठी सुद्धा तो एक प्रयत्न होता. त्याच्यानंतर रिचर्ड पुण्याला आले, पुण्याला शूटिंग केलं होतं आणि त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला की आमचं बहुतेक सगळं म्हणजे कास्टिंग झालेलंच होतं, त्यामुळे पण तुम्ही या सिनेमात असता तर मला आवडेल. म्हणून मग मी प्रोड्युसरमध्ये एका काय त्याला म्हणतात गेस्ट रोलमध्ये भूमिका केली आणि त्या सभेमध्ये ओढतो मी की आय एम विलिंग टू डाय फॉर यू. आणि तिथे गांधींनाच समजतं की इन्स्टेड ऑफ किलिंग डाईंग इज बेटर, असा शांततेचा संदेश. तेव्हा ती होती तिथे शूटिंग करत होती. आणि मग आता काय कस्तुरबा म्हटलं मी काय बोलू शकतो. कस्तुरबांबरोबर काम करायचं, फक्त गांधींचं नाही.